हिंदीमध्ये गाणं आहे, पतझड सावन वसंत बहार. खरं तर हे मोसम आहेत, ऋतू आहे. वसंत म्हणजे काय, मार्च एप्रिलमध्ये जेव्हा पालवी फुटायला लागते त्याला वसंत असतो. आता पालवी फुटल्यानंतर जेव्हा शेंडा येतो, शेंड्याच्या पाठीमागे पानं येतात आणि पानांच्या मधूनच कळीचा अंकुर निघतो. ज्यावेळेस हे अंकुर बाहेर येतात आणि त्याच्यासोबत एक कळी येते, तेव्हा ती एक वचनबद्धता आहे निसर्गाची की आता काय येणार आहे, फुलं येणार आहे आणि त्याला काय लागणार आहे, फळाला. वसंताचा जे आनंद आहे तो आनंद म्हणजे तुमच्या बहाराची शाश्वती आहे. खरं सौंदर्य काय, त्याचा हिरवेपणा नाही आहे. त्या हिरवेपणा पाठीमागे दडलेला जे ते गुलाबी सौंदर्य आहे, फळाफुलांचं, मांगल्याचं, समृद्धीचं, ते गुपित त्याच्यामध्ये जे आहे ते गुपित म्हणजे सौंदर्य. ते फक्त हिरवगार दिसतं म्हणजे सुंदर दिसतं एवढंच नाही आहे. त्याच्या पुढची जी काही बहराची अवस्था आहे, जी फळांची अवस्था आहे, त्या अवस्थेचं आश्वस्तपणा, एक वचनबद्धता मला त्या अंकुरांमधून दिसते, त्या पालवीतून दिसते. सद्गुरू असं म्हणतात की ज्यावेळेस पालवी येते त्यावेळेस फळ आलेले आहे का, की तुमच्या जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये जसा वसंत ऋतू येतो ना, तसा तुमच्या आध्यात्मिक जीवनातसुद्धा वसंत ऋतू असतो. आणि तो जर तुमच्या जीवनात कधी आला तर तुमचं जीवन एवढं समृद्ध आणि एवढं संपन्न करतो की तुम्हाला जीवन हवं हवंसं वाटायला लागतं. आपल्या जीवनामध्ये कधीतरी अध्यात्माचा अंकुर फुटणं गरजेचं. सांसारिक जीवन एक वाहन, ज्यात बसून तुम्हाला अध्यात्माचा प्रवास करायचा आहे, अध्यात्माचं शिखर गाठायचं आहे. दिशाहीन अशा प्रकारचं मनुष्य जीवन जगतो आहे, कारण त्याला हेच कळलेलं नाही आहे की ज्याच्यासाठी तो जगतो आहे ते तर साधन आहे, साध्य पलीकडे आहे. ते जर साध्य शोधायचं असेल तर तुम्हाला या साधनाचा साधन म्हणूनच उपयोग करा. साधनापासून थोडं आलिप्त राहावं. साधन तुमचा वापर करताय की तुम्ही साधनाचा वापर करताय याच्यावर निरीक्षण करणं गरजेचं. तेव्हा तुम्हाला कळेल की जीवनामध्ये तुमच्या वसंत काळ जो आहे तो कोणासाठी आला पाहिजे. वसंत ऋतूचं सौंदर्य जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे आपल्या जीवनात, की तुम्हाला या जीवनामध्ये खरं जे सौंदर्य आहे ते कशात आहे, तुमचं जीवन समृद्ध होणार आहे, तुम्ही या माया मोहाच्या जाळ्यातून पलीकडे जाणार आहे. त्यासाठी आपली बुद्धी वापरली पाहिजे, त्यासाठी आपल्या भावनांचा वापर झाला पाहिजे. आणि आपलं जीवन कसं झालं पाहिजे, एखाद्या बहरलेल्या झाडासारखं, फुलांनी फळांनी बहरलेल्या झाडासारखं आपलं जीवन सुंदर बनलं पाहिजे. आणि याची शाश्वती तुम्हाला साधू संतांकडे पाहिल्यावर कळायला पाहिजे. आम्ही कोणत्या भावनेमध्ये जगतो, कोणत्या भावात जगतो, ह्याच्यावर सगळं जीवन आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये हा सुंदर असा भावाचा अंकुर फुटला पाहिजे. आणि तो अंकुर जर फुटला तर तुमचं जीवन सुंदरपणे बहरणार आहे, याची ती शाश्वती. मित्र हो, हिंदीमध्ये गाणं आहे, पतझड सावन वसंत बहार. खरं तर हे मोसम आहेत, ऋतू आहे. पतझड, पानझडी ज्यावेळेस होते, पानगळ ज्यावेळेस होते संपूर्ण निसर्गामध्ये, तो एक मोसम आहे, ऋतू आहे. नंतर श्रावण येतो, त्यानंतर नंतर वसंत येतो आणि नंतर बहार येतो. मग आता जो ऋतू आहे तो वसंत आहे. म्हणजे वसंत म्हणजे काय, मार्च एप्रिलमध्ये जेव्हा पालवी फुटायला लागते त्याला वसंत असतो. आता पालवी फुटल्यानंतर जेव्हा शेंडा येतो, शेंड्याच्या पाठीमागे पानं येतात आणि पानांच्या मधूनच कळीचा अंकुर निघतो. ज्यावेळेस हे अंकुर बाहेर येतात आणि त्याच्यासोबत एक कळी येते, तेव्हा ती एक वचनबद्धता आहे निसर्गाची की आता काय येणार आहे, फुलं येणार आहे आणि त्याला काय लागणार आहे, फळाला. शेतकरी असं म्हणतात, फूल म्हणजेच पैसा. एखाद्या फळबागेला फूल लागलं म्हणजेच काय, पैसाच लागलेला आहे. एखादा शेतकरी जर फळबाग करत असेल तर त्याला सर्वात मोठी समस्या जी असते, मग तो द्राक्ष बागेदार असो, डाळिंब बागेदार असो, किंवा केळीचा असो, किंवा पपईचा असो, किंवा सीताफळ, कुठलाही फळ असू द्या, त्याला सगळ्यात मोठी समस्या असते, माझी बाग फुटेल का. फुटेल का म्हणजे त्याला कळी येईल का. द्राक्षामध्ये जसा घड निघतो, इतर फळांमध्ये जेव्हा कळी निघते तेव्हा ती कळी निघावी म्हणून शेतकरी खूप प्रयत्न करत असतो. कारण त्याला हे माहिती आहे, एकदा कळी आली तर तिचं फूल होणार आहे, आणि फूल आलं म्हणजे मला 50% खात्री आहे की फळ पण येणार आहे. आजच्या काळामध्ये ती खात्री कमी होत गेली. पूर्वीच्या काळामध्ये ही खात्री 100% असायची. आंब्याला बहार आला की आंबे लागणार, पण बहार निघाला त्याची. हापूस आंबा असा आहे की ज्याला अल्टरनेटिव्ह बेरिंग होतात, म्हणजे यावर्षी फळ आलं की पुढच्या वर्षी नाही आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा प्रश्नाचा उकल होत नाही की असं का होतं. त्याचं कारण असं आहे की त्याची जी भूक आहे
त्याचं वेगळेपण कशामध्ये? त्याच्या गुणवत्तेमध्ये. आणि त्याची जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता ज्या पोषणातून तयार होते, ते पोषण त्याला एका वर्षामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून त्याला ते 2 वर्षाच्या पिरियडमध्ये जेवढं पोषण प्राप्त करतं तेवढं एका वर्षात ती फळाच्या रूपाने देऊ. पुन्हा त्याला 1 वर्ष गॅप द्यावा. ज्यावेळेस तुम्ही त्या आंब्याकडनं फळाची अपेक्षा करता तेव्हा त्या आंब्याला स्वतःच्या आतमध्ये फळ धारण करायचे, तिची गर्भधारणा करायची. शेळी काही महिन्यामध्ये पिलू दे, 5-6 महिन्या, आणि तेच गाईला 9 महिने लागतात, म्हशीला 12 महिने लागतात, आणि हत्तीला जवळपास 18 महिने लागतात. 18 ते 22 महिने. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? जेवढं मोठं बाळ, जेवढं सशक्त बाळ, तेवढं जो कालावधी आहे तो कालावधी काय असतो? मोठा असतो. आणि ही जी गर्भधारणा आहे ती गर्भधारणा आतमध्ये होते. म्हणजे जसं म्हणतो की आंब्याला बहार आला म्हणजे फळं मिळाली, तसं एखादी गाय असते ती गरोदर राहिली म्हणजे तिला बाळ होणार आहे. आणि जेव्हा तिला बाळ होतं तेव्हा ते बाळ मिळतं, नंतर दूध मिळतं, नंतर किती आनंदी आनंद. म्हणजे तिच्या पोटामध्ये बाळ तयार होणं एक काय शाश्वती आहे, एक वचन आहे की तुम्हाला काय मिळणार आहे? आनंदाचे दिवस मिळणार. तुमच्या आंब्याला बहर पालवी फुटलेली आहे म्हणजे आता बहर येणार आहे. बहर येणार आहे म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे? समृद्धी मिळणार. जेव्हा शेतकऱ्याचं एखादं पीक सुंदरपणे उगवतं, की उगवणं त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते की आता मला काय मिळणार आहे? चांगलं पीक मिळणार आहे, चांगलं उत्पन्न मिळणार. पण जेव्हा त्याचं ते अंकुरच जळून जातो किंवा त्याचा अंकुरच ज्यावेळेस रोगग्रस्त होतो तेव्हा त्याला पुढे अंधार दिसतो. विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठमोठ्या जमिनी आहे, ते धूळ पेरणी करतात पावसाच्या अगोदर मातीमध्ये, कोरड्या मातीमध्ये. आणि जर पाऊस नाही झाला तर त्यांचे लाखो रुपये, हजारो रुपयाचं जे बी आहे ते किड्या मुंग्या खाऊन टाकतात किंवा जमिनीमध्ये कुजून जातात. ते अंकुरण होणं ही फार मोठी गोष्ट. ज्या आई वडिलांना, ज्या दाम्पत्याला गर्भधारणाच होत नाही आहे त्यांना त्याचं ते दुःख काय असतं हे त्यांना माहिती. ज्या शेतकऱ्याची बागेला अंकुरच फुटत नाही, आज संत्रा आणि मोसंबीच्या बागांची सर्वात गंभीर समस्या काय? अंकुरच फुटत नाही. कळी आणि फूल आणि फळ फार दूरची गोष्ट आहे, त्याला जो पालवी यायला पाहिजे ती पालवीच येत नाही. बाग सलावर जाते म्हणजे डायरेक्ट काड्या वाळून जातात. ते खरं जे दुःख आहे की त्यांना माहिती आहे की वसंताचा जे आनंद आहे तो आनंद म्हणजे तुमच्या बहाराची शाश्वती आहे. तसं माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये त्याला एखादी नोकरी लागली की त्याला पुढे मिळणाऱ्या समृद्धीची शाश्वती वाटते. एखाद्या आईवडिलांचं मूल जर जास्त हुशार निघालं, शाळेमध्ये चमकायला लागलं, तर त्यांना दिसतं की याला आता अंकुर फुटत आहे म्हणजे लवकर त्याला कळ्या आणि फुलं लागणार आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट जबाबदारी घेता आणि तिच्यामध्ये तुम्हाला यश यायला लागतं, मग ते कुठलंही काम असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, काही पण असेल, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण, एक वेगळी प्रेरणा निर्माण होते, एक वेगळी शाश्वती तुम्हाला दिसायला लागते. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करते आणि तुम्हाला ते जे काही इच्छित आहे तुमचं ते प्राप्त करण्यासाठी अनेक ऊर्जा मिळते. सद्गुरू तेच म्हणतात, वसंत ऋतूचे सौंदर्य हे खरं सौंदर्य काय? त्याचा हिरवेपणा नाही आहे. त्या हिरवेपणा पाठीमागे दडलेला जी ते गुलाबी सौंदर्य आहे, फळाफुलांचं, मांगल्याचं, समृद्धीचं, ते गुपित त्याच्यामध्ये जे आहे ते गुपित म्हणजे सौंदर्य. ते फक्त हिरवगार दिसतं म्हणजे सुंदर दिसतं एवढंच नाही आहे. त्याच्या पुढची जी काही बहराची अवस्था आहे, जी फळांची अवस्था आहे, त्या अवस्थेचं एक आश्वस्तपणा, एक वचनबद्धता मला त्या अंकुरामधून दिसते, त्या पालवीतून दिसते. आता नोकरी लागली आहे म्हणजे माझ्या पोराचं बरं होईल, याच्या मागं माझंही बरं होईल, माझे कष्ट थांबतील. आईला वाटतं असं, बापाला वाटतं माझा भार हलका होईल, म्हणून त्याला ते मुलाच्या शिक्षणामध्ये, मुलाच्या करिअरमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. खरंच त्याला स्वतःमध्ये इंटरेस्ट असतो. सद्गुरू असं म्हणतात की ज्यावेळेस पालवी येते त्यावेळेस फळ आलेले आहे का? जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिला बाळ झालेलं आहे का? नाही, परंतु ती आई होण्याचा आनंद तेव्हापासूनच घेत असते. त्या बाळाचे वडील जे असतात ते बाप होण्याचा आनंद, डॉक्टर म्हटले आहे, बाळ आहे,
त्या दिवसापासून हे आईबाप होतात. मग ते आईबाप होण्याचा जो आनंद आहे तो आत्ता त्या गडबडपणाचा नाही आहे. त्याच्यामध्ये एक वचन आहे की उद्या 9 महिने मी काय बाळ झाल्यावर ते दुडदुडून आणतील, इकडे तिकडे हिंडेल, पडेल, उठेल, किंकाळ्या मारेल, आवाज देईल, पप्पा म्हणेल, मम्मी म्हणेल. म्हणजे हे जे सगळं चित्र आहे त्याला ह्या मिनिटापासून दिसायला लागतं. व्हिज्युअलायझेशन, त्याचं दृश्यीकरण समोर सगळं असं चित्र दिसतं. म्हणून ते आतमध्ये जे बीज आहे ते आता अंकुरित झालेलं आहे. तो अंकुर जरी आता फळाच्या अवस्थेमध्ये नाही आहे, तो फळ देण्याच्या अवस्थेत नाही आहे, त्यालाच पोसायचं आहे. अजून 20-21 वर्ष त्यालाच पोसायचं आहे. तरी पण तो आत्ताच आश्वस्त वाटतो. दुसऱ्याला किती पण मुलं होतं, स्वतःला ज्यावेळेस होतं ना तेव्हा 1 फूट जमिनीवर चालतो माणूस. बरोबर. त्याचं कारण हे आहे, तो अस्वस्थपणा दुसऱ्याकडून मिळते, स्वतःकडून मिळतं. म्हणून ही माया आहे. तरी पण ती माया का असेना, परंतु ते घडतंय. आणि म्हणून ही वचनबद्धता जी आहे, ही शक्यता आहे, ही शक्यता माणसाला काय करते, प्रोत्साहित करते, त्याला प्रेरित करते. सांसारिक जीवनामध्ये जर एवढा आनंद होत असेल तर जेव्हा तुमच्या आतमध्ये परमेश्वराचा अंश तुम्हाला दिसायला लागतो, त्याचा गर्भ तुमच्या आतमध्ये आहे, तेव्हा तो आनंद किती असेल. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा तुमची झलक दिसायला लागते तेव्हा तुमच्या आतमध्ये परमेश्वराचा अंश तुम्हाला जाणवायला लागतो. जसे भगवान श्रीकृष्णाने लहानपणी चमत्कार केले होते, ते चमत्कार तुम्ही स्वतः तुमच्या बरोबर अनुभवायला लागता. ही प्रकृती सर्व तुमच्या बोटावर नाचायला लागते, तेव्हा तुम्ही चकित होऊन जाता. तुमचा संकल्प, तुमचा विचार ही प्रकृतीसाठी जेव्हा आदेश ठरते तेव्हा कळतं की अरे मी पण परमात्म्याचाच एक अंश आहे, मी पण परमात्म्याचाच एक रूप आहे. मग ते जे वसंत काळ कोणता आहे, जेव्हा तुम्हाला याची थोडी थोडी प्रचिती यायला लागते. तुमच्या आतमध्ये आध्यात्मिक जो अंकुर आहे तो उमलायला लागतो, त्याला पालवी फुटायला लागते. जसं सांसारिक जीवनामध्ये भोग आहे, वासना आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, याची जसे अंकुर फुटतात ना, कोणालाही अपेक्षा असते का? कोणीही मनुष्य अपेक्षांनी प्रेरित होऊन, इच्छांनी प्रेरित होऊन काम करतो का? नाही. बऱ्याच जणांची इच्छा तर मेलेली असते. जसं वय होतं काहींची तरुणपणातच मेलेली असते. अमेरिकेत जर गेलात तर तिकडे 16-17 वर्षाची होईपर्यंत तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा सगळी मरून गेलं असतं. म्हणून तर तिकडे ड्रग्सचं प्रमाण खूप जादा आहे. कारण जे 30पर्यंत करायचं आहे ते 10व्या-12व्या वर्षापर्यंतच करून मोकळे होत असतात. सगळं जग अनुभवून मोकळे होत. तेव्हा जीवनामध्ये त्यांना सगळं असं निराशा दिसते. आणि म्हणून दूर असं म्हणता की तुमच्या जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये जसा वसंत ऋतू येतो ना, तसा तुमच्या आध्यात्मिक जीवनातसुद्धा वसंत ऋतू असतो. आणि तो जर तुमच्या जीवनात कधी आला तर तुमचं जीवन एवढं समृद्ध आणि एवढं संपन्न करतो की तुम्हाला जीवन हवंसं वाटायला लागतं. तुम्हाला प्रत्येक दिवस, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडायला लागते. तुम्हाला जेवढा गोडपणा आवडतो ना तेवढा तुम्हाला कडूपणामध्ये पण तुम्हाला गोडवा जाणायला लागतो. तुम्हाला गोडीमधला कडवटपणा पण दिसतो आणि कडवटपणामधली गोडी पण दिसते. तुम्हाला चांगल्यातला वाईट पण दिसतो आणि वाईटातला चांगला पण दिसतो. तुम्हाला असं जग भिन्न वाटतच नाही. प्रत्येकामध्ये तुम्हाला संपूर्ण दिसायला, प्रत्येक जण परमेश्वराचा अंश दिसायला लागतो. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा भेदभाव संपून जातो. माझं तुझं हे सगळं संपून जातं. आणि म्हणूनच सद्गुरू असं म्हणतात मित्रांनो की आपल्या जीवनामध्ये कधीतरी अध्यात्माचा अंकुर फुटणं गरजेचं आहे. कधीतरी तुमच्या जीवनामध्ये प्रोत्साहन, ज्याला संसाराचा अनुभव नाही आहे त्यांनी थेट अध्यात्माचा अनुभव नाही घेऊ. श्री संसारामधला अनुभव घेतला पाहिजे. जो संसारातला अनुभव न घेताच अध्यात्मामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करतो तो भरकटतो. जर संकल्पशक्ती नसेल तर तो आपला अध्यात्माकडे जाण्याचा मार्गसुद्धा बंद करतो. एखादं मडकं जर भाजण्याच्या अगोदर जर वापरायला काढलं तर त्याचा गाळ
तसं हे जे मडकं आहे, हे जे जीवन आहे, माणसाचं शरीर आहे, हे अध्यात्मामध्ये तापलं पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की या संसारामध्ये काही तथ्य नाही आहे. संसारामध्ये पार करण्यासाठी जी गरज आहे, संसारामधून पलीकडे जायचं आहे, संसारामध्ये अटकायचं, संसार पार करण्यासाठी एक साधन. जसं शिडी तुम्हाला वरती पोहोचण्यासाठी आहे, फक्त ती डोक्यावर घेऊन हिंडण्यासाठी नाही आहे. मग सांसारिक जीवन हे शिडी आहे. सांसारिक जीवन एक वाहन, ज्यात बसून तुम्हाला अध्यात्माचा प्रवास करायचा आहे, अध्यात्माचं शिखर गाठायचं आहे. मग तुम्ही जर संसारातल्याच मायामोहाच्या जाळामध्ये अडकले, तुम्हाला सायकल दिली लवकर शाळेत जा म्हणून, आणि ते विद्यार्थी ती सायकल घेऊन गावामध्ये उधळत बसलो, बोल बोल बोल. तसं माणसाचं झालेलं आहे. त्याला हे जीवन दिलं, शरीर दिलं, या सगळ्या गोष्टी दिल्या, विचार दिले, बुद्धी दिली, भावना दिल्या. हे कशा करता दिलं की याचा वापर करून तू ह्या संसारातले जी काही व्यर्थता आहे ती समजून घे आणि पलीकडे जा. पण तू इथेच घुटमत. कधी आईवडिलांच्या मोहजाळ्यात अडकतो, कधी बायकोच्या मोहजाळ्यात अडकतो, शरीरामध्ये अडकतो, कोणाच्या मनामध्ये अडकतो, कोणाच्या भावनांमध्ये अडकतो, कोणाच्या संपत्तीमध्ये अडकतो, प्रतिष्ठेमध्ये अडकतो, कुठे ना कुठे अडकतोच आणि त्याच्या मागे धावतो. दिशाहीन अशा प्रकारचं मनुष्य जीवन जगतो आहे, कारण त्याला हेच कळलेलं नाही आहे की ज्याच्यासाठी तो जगतो आहे ते तर साधन आहे. ज्याला त्यांनी केंद्रस्थानी ठेवलेलं आहे ते साधन आहे, साध्य पलीकडे आहे. ते जर साध्य शोधायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या साधनाचा साधन म्हणूनच उपयोग करा. साधनापासून थोडं अलिप्त राहावं. साधन तुमचा वापर करताय की तुम्ही साधनाचा वापर करताय याच्यावर निरीक्षण करणं गरजेचं. तेव्हा तुम्हाला कळेल की जीवनामध्ये तुमच्या वसंत काळ जो आहे तो कोणासाठी आला पाहिजे. तुम्ही तुमचा जीवनाचा उत्सव साजरा करण्याच्या ऐवजी तुम्ही साधनाचाच उत्सव साजरा करा. लोक वाढदिवस कोणाचा साजरा करत, समजा एखादा माणूस आहे तरी त्याचा पुतळा तयार केला. हां, आमच्या गावाकडे एका व्यक्तीने तर जिवंत बरीच त्याचा दावा घातला आणि पुतळा बितळा बांधला. म्हणजे मी मेल्यावर काय कोणाची गॅरंटी. हो, ही घटना आत्ताची नाही आहे, 30 वर्षापूर्वीची आहे. तुम्ही म्हणाले आता आधुनिक बुद्धिक नाही, जुन्या काळातली गोष्ट. सांगायचं तात्पर्य आहे की जमी तुमची मूर्ती बनवावी आणि त्या मूर्तीचा वाढदिवस तुम्ही घालावा आणि तुम्ही स्वतःचं जीवन विसरून जावं. सगळं काही जगायचं त्या मूर्तीसाठी जगायचं. तिला थोडं जरी पुढं अशी खरोच जरी आली तरी तुमच्या काळजाला जखमा व्हाव्या, असं जर तुमचं जीवन असेल तर तुम्ही अशा माणसाला काय कराल, हसाल ना. मग तो परमेश्वरसुद्धा हसत, संत साधू आम्हाला पण असेच हसतात. हा पुतळा तुम्ही बनवला, तुमच्यासाठी खास बनवला आणि तुम्ही त्या पुतळ्यामध्ये चालत आहे. माती के पुतले तुझे किसका गुमान है. कशाचा अहंकार आहे तुला, कशाचं घमंड आहे या मातीच्या पुतळ्याचा. तो सुंदर आहे ना, चांगलं आहे, आनंद आहे, तो कसाही असू दे, चांगला, त्याचा आनंद घे, हरकत नाही, पण त्यात अडकू नको. तो आज चांगला दिसतोय, उद्या तो रोगाने पण भरणार, तो म्हातारा पण होणार, तेव्हा सुरकुत्या पण पडणार. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं मित्रांनो की जीवनामध्ये वसंत ऋतूचं सौंदर्य जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या जीवनात की तुम्हाला या जीवनामध्ये खरं जे सौंदर्य आहे ते कशात आहे, तुमचं जीवन समृद्ध होणार आहे. तुम्ही या मायामोहाच्या जाळ्यातून पलीकडे जाणार आहे. त्यासाठी आपली बुद्धी वापरली पाहिजे, त्यासाठी आपल्या भावनांचा वापर झाला पाहिजे आणि आपलं जीवन कसं झालं पाहिजे, एखाद्या बहरलेल्या झाडासारखं, फुलांनी फळांनी बहरलेल्या झाडासारखं आपलं जीवन सुंदर बनलं पाहिजे. आणि याची शाश्वती तुम्हाला साधू संतांकडे पाहिल्यावर कळायला पाहिजे. पण आम्ही त्यांना काय समजतो, बरेच लोक असं म्हणतात, काय हे मोदीला काय संसाराचा अनुभव आहे, मग तू काय PhD केली आहे, हां तुझ्या PhDची फळं सगळ्या गावात पसरलेली आहे, हां एक दारू पिऊन पडलेला आहे. मित्रांनो, संसाराचं सार काय, संसाराचं सार काहीच नाही. जर चांगला झाला तर गुंतला आणि खराब झाला तर दोषी बनला, विकृत मार्गाला लागला. एखाद्याचा संसार खूप सुंदर आहे, बघा सुंदर बायको आहे, घर आहे, बंगला आहे, सगळं आहे, मुलं आहे, बाळ आहे, तो त्याच्यामध्ये अडकून पडतो. त्याचा जगाशी काय होतो संपर्क, जो आपल्या संसारामध्ये मुलाबाळांमध्ये रमला
तो जगापासून आपोआप काय होतो, तुटतो आणि एक संकुचित आयुष्य होतं. त्याला असं वाटतं मी स्वर्गात आहे. पण जेव्हा कधी ना कधी असा दिवस येतो की तो बंगला पण जुना होतो, ती माणसं पण एक एक करून मरतात आणि कुणीतरी त्यातला स्वार्थी पण निघतो, कुणीतरी असा पण करतो, तेव्हा त्याचा हा भ्रम काय होतो, तुटतो. पण तेव्हा मात्र त्याला आत्महत्या केल्याशिवाय किंवा नशेच्या आहारी गेल्याशिवाय पर्याय नसतो. हे सोडायचंच आहे कधी ना कधी. तर ते आजच जर सोडून दिलं तर उद्या सोडून जरी गेले तरी काय त्रास होत नाही ना. ह्या देह जाणारच आहे, ह्या देहाच्या आजूबाजूचे लोक पण जाणार आहे, हे जर माहीत असेल तर तुमच्या जीवनामध्ये दुःखद काळ कधीच येणार. आणि म्हणून आपण एक संकुचित जीवन न जगता आपण एक सर्वसमावेशक जीवन जगलो. आले लक्षात. आपण दुसऱ्याला बघून दुःखी हो, दुसऱ्याचं संपत्ती बघून, दुसऱ्याचं घर बघून, दुसऱ्याचं बायको बघून, दुसऱ्याची मुलं बघून, अनेक गोष्टी असतील, त्याची नोकरी बघून, त्याचा पैसा, पगार, अनेक गोष्टी आहे. दुःखी होण्यासाठी काय लागत नाही हो. दुःखळ्या माणसाला फक्त काहीतरी दिसू द्या, तो लगेच तुलना करतो, बरोबर. आणि जो आनंदी आहे तो म्हणतो सगळ्यांचं कल्याण. तू तुपाबरोबर खा, मी मिठाबरोबर खातो तरी मला गोड लागते, संपला विषय. बरोबर आहे. एक भावना तुम्हाला सांगू सगळ्यात शेवटची, तुम्ही ज्या भावनेने खाता त्या भावनेचा रस तुमच्या शरीरात तयार. तुम्ही अमृत खा आणि विचार विषयी ठेवा, भाव विषयी ठेवा, त्याचं विष होणार. अमृताने सुद्धा मरण असतो. आणि तुम्ही विष खा, विष खाऊ घालू द्या कोणी तुम्हाला, आणि तुमच्या मनामध्ये अमृता समान भाव आहे, परमेश्वराचा प्रसाद आहे, ही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, भावना आहे, ते विषसुद्धा तुमच्या शरीरामध्ये अमृतासारखं काम कर. तेव्हा आम्ही कोणत्या भावनेमध्ये जगतो, कोणत्या भावात जगतो, ह्याच्यावर सगळं जीवन आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये हा सुंदर असा भावाचा अंकुर फुटला पाहिजे. आणि तो अंकुर जर फुटला तर तुमचं जीवन सुंदरपणे बहरणारे याची ती शाश्वती. धन्यवाद.